नमस्कार नाशिककरांनो, आजपासून उगम फेस्टिवल नाशिक 2026ला प्रारंभ झालेला आहे, सुरुवात झालेली आहे. आम्ही तर आलोय, तुम्ही पण या. की तुम्ही पण या आणि या कार्यक्रमामध्ये आम्ही पण वाट बघतोय तुमच्या येण्याची. 6 दिवस झाले किंबळखेड पावसाचा मारा खात तसंच दमून बसलेलं होतं. या 6 दिवसात आकाशाचा काळपट रंग बदललेला नव्हता आणि ग्रहणासारखी भीषण काळोखी डोंगराच्या माथ्यापासून ते पायथ्याच्या खेड्यापर्यंत पसरलेली होती. पाण्याचे तांबडे लोंढे हे असे खळखळा वाहत होते आणि पावसाच्या सरी सुरीसारख्या पृथ्वीवरून फिरत होत्या. इंजिनामधून वाफ सुटावी ना तसा आवाज वातावरण भरून आणि घालून टाकत होता. घरं ठिपकत होती. माणसं नुसती चहा पीत होती आणि बिड्या पोळीत होती. ऐकलं? आत्ताही बाहेर थडथडा पावसाचे थेंब वाजतायत आणि शिवानेमाणीची गाय अगदी व्यायला झालेली. तुमची कोण लागती आना खर सांगा रायाजना, तुमची कोण लागती? विठ्ठल 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 विठ्ठल. ध्यानात जग भासी अभासी, ध्यानात जग भासी अभासी, मौनात राग भासी विभासी. सत्वास पारा पाठ मोरा, त्रिमितीय दृश्य चतुरा. हलकेच टिपून घेती सूर, मांडवात भिनतो शुद्ध नूर. स्वप्नात बिंब प्रतिबिंब, सत्यात एक रूप. नामात सावळा सुंदर, दाखवी सिद्धार्थाश्व. विठू छेदतो वक्रकुळ, विठू भेदतो जात सूळ. समचरण समभाव, चंद्रभागेत एक नाव. विठू बागेत एक गाव, साधकासी एक ठाव. विठ्ठल विठ्ठल एक नाम, विठ्ठल विठ्ठल एक नाम, विठ्ठल विठ्ठल एक नाम. त्या मुलाला तिनं आपल्या खळबळत्या धारांमध्ये वाहून नेलेलं आहे. हवा ओल्या फडक्यासारखी सर्द आणि गण्या शिनारेचा दमा वाढला आहे. मला सांगा ना, निसर्गाचं हे असं थैमान सुरू झालं की नेहमी या अशाच घटना का बरं घडतात? माणसाशी निश्चित का बरं पडून राहतात? गावात जी काही 10-12 दुकानं होती ती तेव्हाच बंद झाली होती. फक्त संतुवाड्याच्या दुकानाची एक फळी तेवढी उघडी होती. पावसाचे तुषार तिथून आत शिरत होते आणि कंदिलाच्या प्रकाशात संतापल्यासारखे दिसत होते. आज बुधवार. या चिंब भिजलेल्या बुधवारी देखील संतुवाड्याच्या दुकानाच्या माळ्यावर ज्ञानेश्वरी वाचन होतं ते होतच. त्यात खंड नव्हता. गावाची 4 माळकरी मंडळी होती, ती नेहमी तिथं जमत. माळा तसा बुटका होता. जमिनीवर सतरंजी पसरली होती. हे पहा, वाण्याच्या उसरीत आता 2 माळकरी येऊन ठेपलेले होते. जोशी शिंपी धोतर पिळत होता आणि गोविंदा भाजीवाला